नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलेले आहेत. देशातील 10 राज्यात महाराष्ट्राचा समावेश हा प्राधान्याने आहे आणि रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात पहिला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय. त्यामुळे राज्यातला कोरोनाचा धोका हा कमी झालेला नाहीये, हे या आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय. राज्यातली आकडेवारी ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. ही बाब आता समोर आलेली आहे. त्यामुळे राज्यातलं कोरोना बाधितांचं जे प्रमाण आहे ते अजून पुरेसं आटोक्यात आलेलं नाही, हे आज जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी टास्क फोर्सचे सदस्य उदय बोधनकर सर आता आपल्या सोबत आहेत. उदय सर, काय नेमकं म्हणायचं? जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार ही लाट ओसरली नाही किंवा धोका कमी झाला नाही असं म्हणायचं? विलासजी, धन्यवाद देतो न्यूज 18 लोकमतचा की परत तुम्ही हा मुद्दा एका चांगल्या तऱ्हेने उचललाय. मला काय वाटतं की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे राज्य भूषण यांनी माहिती दिली, त्यांनी म्हटलंय की गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 3 लाखावर नवीन रुग्ण आढळले आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि यूपी या राज्यामध्ये जास्त 10 राज्य जे ज्यांच्यामध्ये जास्त संख्या आहे त्यामध्ये महाराष्ट्र टॉपवरती आहे. तर नक्कीच ही चिंतेची बाब आहे, कारण की आपल्याला आज काही दिवसापासून आपल्याला थोडं वाटलं होतं की मुंबईची जी 20,000 वर केसेस होत्या 5,000 आल्या, ही चांगली बाब होती. तर मला वाटतं याच्यामध्ये विलासभाऊ 3 गोष्टी पाहायला पाहिजे. नंबर 1 की त्याचा ओमायक्रॉनचा किंवा कोरोनाचा धोका टळला नाही, नंबर 1. दुसरा, आता जे वाढलेले संख्या आहे ते मला वाटते पुण्यामध्ये वाढलेले आणि हा व्हायरस जो होतो पहिले शहरामधनं खेड्यामध्ये जातो. तर खेड्यामध्ये सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर का तिथे काय ओपन पेलेस होते आणि तिथे कोरोना होत नाही म्हणून गावातले आमच्याकडे पेशंट ते म्हणतात सर आमच्या इथे बिलकुल एकही पेशंट नाही म्हणून. आणि हा ओमायक्रॉन कोणाला सोडत नाही याची ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे हे करण्याची जी क्षमता आहे दुसऱ्याला इन्फेक्ट करण्याची ती 3 ते 5% जास्त आहे डेल्टापेक्षा आणि अल्फा. त्यामुळे खेड्यामधले किंवा डिस्ट्रिक्ट मधले जे पेशंट आले त्यांची संख्या झाल्यामुळे महाराष्ट्र नंबर 1 वरती आहे असं म्हणायला हरकत नाही. नंबर 2, आपण टेस्टिंग सुद्धा वाढवलं. आता गव्हर्नमेंटनी रॅपिड अँटीजेन टेस्ट घरी सुद्धा करा म्हटलं आणि फक्त तुम्ही पॉझिटिव्ह आला तर तुम्ही कळवून टाका. त्यामुळे जसा टेस्ट वाढला तसा तो आकडा वाढेल. तर 2 गोष्टी, एक तर खेड्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये हा पोहोचलाय ओमायक्रॉन. नंबर 2, टेस्ट इझीला केलाय, चीप केलाय, अप्रोचेबल केलाय. आधी ज्या टेस्टला 1,000-2,000 लागायचे ते आता 500 मध्ये 300 मध्ये होतात आहे. त्यामुळे झाला. आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट घरी 100-200 रुपयात. हे मला वाटतं ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहे. पण याच्यामध्ये संदेश एकच आहे की आपण घाबरून जायचे नाही लोकांनी. नंबर 1. नंबर 2, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर खेड्यात असो शहरात असो त्यांनी नक्कीच सर. आता शहरामध्ये जरी आकडे कमी झाले असले तरी ग्रामीण भागामध्ये वाढणारे आकडे हे ग्रामीण भागाची चिंता वाढवणार आहेत, कारण ग्रामीण भागात अजूनही म्हणाव्या तेवढ्या सुविधा शहरांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे सतर्क राहणं, सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. घाबरून अजिबात जायचं नाहीये, पण काळजी मात्र नक्की आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होतीये. गेल्या 24 तासात 3 लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळलेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 3,17,532 रुग्ण आढळलेत. यापूर्वी भारतात गेल्या वर्षी 15 मेला म्हणजे जेव्हा दुसरी लाट अगदी पीकला होती तेव्हा 3 लाखाहून अधिक रुग्ण नोंदवले गेले होते. तिसऱ्या लाटेत या आकड्याला स्पर्श करण्यासाठी केवळ 23 दिवस लागले. लक्षात घ्या याचा वेग किती आहे. दुसऱ्या लाटेला जेव्हा या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 60 दिवस लागले होते. या नवीन आकडेवारीच्या नंतर कोरोनानं 8 महिन्यांचा रेकॉर्ड तोडलेला आहे. त्यामुळे कोरोना अतिशय वेगानं पसरतोय आणि पुढच्या काही दिवसात तर 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथं या सगळ्याचं जे कायदेशीर बंधन घालून दिलेले त्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. काल महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या नंतर ज्या प्रकारचा जल्लोष सुरू होता तो सुद्धा आपल्याला परवडणारा नाहीये. त्यामुळे सगळ्यांनीच खबरदारी घेणं, सावध राहणं अतिशय गरजेचं आहे.
कोरोनामुळे ज्या मुलांनी दोन्ही पालक गमावले त्या मुलांना मदत देण्याचा प्रयत्न करा, तसंच अनाथ मुलांपर्यंत पोहोचून त्यांना मदत देण्याचे निर्देश सर्व राज्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेत। एवढंच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50,000ची तातडीची मदत देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। ज्या राज्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50,000ची रक्कम दिली नाही अशा राज्यांची सुप्रीम कोर्टाने आज चांगलीच कानउघडणी केली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश आणि बिहारच्या मुख्य सचिवांना ऑनलाईन सुनावणीत सांगितलं, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना आर्थिक मदत न केल्यामुळे तुमच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करू नये असा सज्जड दम भरलाय। सुप्रीम कोर्टाने बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सचिवांना बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सर्वात कमी मदत केली आहे। त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दोन्ही राज्यांची ही कानउघडणी केली आहे। बिहारमध्ये कोरोनामुळे केवळ 12,000 लोक मरण पावले, यावर विश्वास ठेवायला तयार नसल्याचं कोर्टाने आज सांगितलं आणि त्यामुळे या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते। यानंतरची बातमी आहे राज्यातल्या एका नव्या वादाची। डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नव्या चित्रपटाचा वाद आता उफाळून आलाय। डॉक्टर अमोल कोल्हेंना पक्षांतर्गत विरोधालाच आता सुरुवात झाली आहे। राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या चित्रपटाला, त्यांच्या चित्रपटातल्या भूमिकेला तीव्र विरोध केलाय। कलाकाराचा वेश घेऊन गांधी हत्येचं समर्थन अजिबात चालणार नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी रोखठोक भूमिका घेत म्हटलंय। डॉक्टर अमोल कोल्हे यांची आव्हानं मात्र या सगळ्यामुळे वाढलेली आहेत। जितेंद्र आव्हाड हे सातत्यानं आक्रमक भूमिका घेत असतात त्याबद्दल, आणि आता पक्षांतर्गत एका खासदाराचा विषय असताना सुद्धा त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे। आपण ट्विट बघूयात, ज्या ट्विटमध्ये त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल लिहिलंय। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होतंय की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे। त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली तरी त्यात नथुराम गोडसेचं समर्थन हे आलंच। कलाकाराचा वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही। विनय आपटे, शरद पोंक्षे ह्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला, त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार हे जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत रोखठोकपणे सांगितलेलं आहे। स्पष्टपणे आपली भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि स्वतः अमोल कोल्हे जरी आपल्या भूमिकेचं, स्वीकारलेल्या भूमिकेचं समर्थन करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते मात्र त्यांच्या विरोधात आक्रमक झाले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची सुद्धा मी प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी सुद्धा रोखठोक भूमिका मांडली। काय म्हणालेत अंकुश काकडे, जाणून घेऊयात। कलाकार म्हणून योग्य असलं किंवा त्यांना पटत असलं, पण कलेला राजकीय अर्थ म्हणजे कला ही, कलाकार हा राजकीय, सामाजिक, धार्मिक, पक्षी यापेक्षा वरचढ असतो हे जरी मान्य केलं, हो, पण ज्यावेळेला आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतो, त्यावेळेला आपली जबाबदारी असते की त्या पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत असंच आपलं वर्तन असलं पाहिजे। आज या ठिकाणी अमोल कोल्हेंनी किती जरी सांगितलं असलं तरी आज ते ज्या पक्षामध्ये काम करतात, खासदार म्हणून काम करतात, अशा वेळेला त्यांची ही भूमिका ही योग्य नाही असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी संलग्न अशीच भूमिका त्यांनी घ्यायला हवी। अर्थात त्यांनी व्यक्तिगत काय करावं हा जरी त्यांचा पक्ष असला तरी ते अशा पद्धतीने महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला त्याची भूमिका करणं हे खरं म्हणलं तर कोणत्याही भारतीयाला योग्य नाही। त्याच्यातून राजकारणामध्ये खासदार म्हणून काम करणाऱ्या माणसाला तर निश्चित नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। व्हाय आय किल्ड गांधी याचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला। मात्र या टीकेच्या नंतर आता अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे। टीकेनंतर अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। कलाकार म्हणून ही भूमिका आपण स्वीकारली आहे। नथुराम गोडसेचं उदात्तीकरण कुठेही केलेलं नाहीये। राष्ट्रवादीनं जरी टीका केली असली तरी त्याचा आपल्याला काही वाटणार नाही। रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये फरक असतो।
मी गांधीजींच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही. कलाकार म्हणून माझा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, अधिकार आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आपण ही भूमिका स्वीकारली, असं स्पष्टीकरण हे अमोल कोल्हे यांनी दिलेलं आहे. एका चित्रपटाने जर सरकारमध्ये ताणतणाव निर्माण झाला असता तर एवढी मोठी गोष्ट कधीच नसते ती. मला वाटतं की सरकार या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार काम करतं आहे. कोविडच्या या संपूर्ण लाटांमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारनं खूप चांगलं काम केलं आहे आणि केवळ एखादा सिनेमा किंवा एखादा कॉन्ट्रोव्हर्शियल विषय ज्यांनी जर सरकारवर असे परिणाम होत असते तर मला वाटतं की कलाक्षेत्र हे जास्त प्रभावशाली असते, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की या गोष्टीकडे फार कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा म्हणून पाहण्यापेक्षा हे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तसंच वैचारिक स्वातंत्र्य आहे, इतका स्वच्छ आणि स्पष्टपणे या गोष्टीकडे पाहावं. यानंतर बातमी आहे गोव्याच्या राजकारणातून. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्यासाठी आता आपनं पायघड्या टाकल्या. उत्पल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी अशी जाहीर ऑफर अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय. त्यातच भाजपच्या पहिल्या यादीत उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. पर्रीकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. मनोहर पर्रीकर यांची लोकप्रियता गोव्यात अजूनही कायम आहे, त्यामुळे आपनं उत्पल पर्रीकर यांना ऑफर दिली आहे. तर शिवसेनेनेही पर्रीकरांसाठी एक पाऊल मागे घेतलंय. उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता उत्पल पर्रीकर नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपनं त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत दिवंगत मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांचं नाव नाहीये. पर्रीकर यांना भाजपनं 2 जागांचे पर्याय दिले असल्याचं गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. पणजीतून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी उत्पल पर्रीकर अडून बसले होते हे विशेष. भाजपनं 40 पैकी 34 जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले. देखिए, पंजिम में जो सिटिंग एमएलए है उन्हीं को टिकट दिया गया है. उत्पल पर्रीकर या पर्रीकर जी का परिवार, ये हमारा परिवार है, ये हमारे सारे करीबी लोग हैं. हमने उत्पल पर्रीकर को 2 और ऑप्शन दिए थे कि जहाँ से वो लड़ सकते हैं. उसमें से एक तो उन्होंने पहले ही मना कर दिया था, दूसरे के बारे में भी उनसे चर्चा चल रही है और हम सबको लगता है कि उन्होंने मानना चाहिए. और वैसे भी भारतीय जनता पार्टी में जो पर्रीकर परिवार है उस परिवार को हमेशा सम्मान ही दिया है. भारतीय जनता पार्टी ने गोवा में स्टेबिलिटी दी है, स्थिरता दी है और एक स्वर्णिम गोवा का एक सपना जो हमारे मनोहर पर्रीकर जी ने देखा था उसको पूर्ण करने का काम आज भारतीय जनता पार्टी वहाँ पर कर रही है. सोशल सिक्योरिटी के माध्यम से अलग अलग स्कीम्स जो आज आप जैसी पार्टी दिल्ली में अनाउंस करती है, 2002 की भारतीय जनता पार्टी की सरकार ने इसमें से कई स्कीम्स लागू कर दी है. तब से लेकर ये स्कीम्स वहां पर चल रही है. फिर 2012 में हमने उन स्कीम्स को और अच्छा किया है. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा 1 आणि संध्याकाळी 1 बोलतात अशी टीका केली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिलंय. आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही असा टोला त्यांनी लगावलाय. दरम्यान नटसम्राट मधील वाक्याचा आधार घेत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे. कोणी घर देतं का घर असं एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कुणी खुर्ची देतं का खुर्ची अशी अवस्था झाल्याची जोरदार टीका राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. देवेंद्र फडणवीसांना आता काय ते नटसम्राट म्हणतात, पण नटसम्राट हे महाराष्ट्राचे एक फार मोठं वैभव आहे आणि या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे, त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट हे गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत, कला, नाट्य
ही गोव्याची भूमी आहे. ते अशा प्रकारे गोव्याच्या जनतेचा, गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्याच्या नाट्यकर्मींचा अपमान करतायत. नटसम्राट ही ची खिल्ली उडवून. आणि नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे गणपतराव बेलकरांच्या तोंडी, कोणी मला घर देता का घर. तसं फडणवीसांची अवस्था आहे, कोणी मला खुर्ची देता का खुर्ची, खुर्ची देता का खुर्ची. नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत आणि गोव्यानं रंगभूमी, मराठी रंगभूमी ही संपन्न केली. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा आज 77वा वाढदिवस आहे. अजित डोभाल यांनी भारतीय संरक्षण खात्यासाठी महत्त्वाचं योगदान देत देशसेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित केलंय. त्यामुळे अजित डोभाल यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून संबोधलं जातं. अजित डोवाल सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. जवळपास 5 दशकं त्यांनी आपलं आयुष्य देशसेवेसाठी आणि देशावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी समर्पित केलंय. उत्तराखंडच्या पौंडी गढवालमध्ये 20 जानेवारी 1945 ला त्यांचा जन्म झाला. अजमेरच्या मिलिटरी स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. 1972 मध्ये भारतीय गुप्तचर संस्थेत काम करायला त्यांनी सुरुवात केली. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये 7 वर्ष आपली ओळख लपवून त्यांनी भारतासाठी हेरगिरी देखील केली. दहशतवाद्यांच्या अनेक हालचालींशी निगडीत माहिती त्यांनी त्यावेळी भारताला पुरवली. 30 मे 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांना देशाचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलं. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मागेही त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यानंतर पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवाद्यांविरोधातली धडक कारवाई करत भारतीय हवाई दलानं पीओके मधल्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्ब हल्ला केला. यासह अनेक ऑपरेशन्समध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून डोवाल यांची प्रमुख भूमिका होती. देशासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या अजित डोवाल यांना भारताचा जेम्स बॉन्ड असंही संबोधलं जातं. अजित डोवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाकिस्तानच्या लाहोरमधील अनारकली बाजार इथं गुरुवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 3 जण ठार झाले असून किमान 20 जण जखमी झालेत. या स्फोटात टाइम डिव्हाइसचा वापर करण्यात आला होता. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण भारतीय वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखलं जातं असं पोलिसांनी सांगितलं. या स्फोटामागे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाची जबाबदारी स्वीकारणारे ट्विट करण्यात आलेत. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं अनेक हिंसक कारवाया सुरू केल्या. इंडिया गेटवर अमर जवान स्मारकात अखंडपणे तेवत असणारी ज्योत ही उद्या शेवटची प्रज्वलित केली जाईल आणि त्यानंतर ही ज्योत दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियल इथल्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे. डिसेंबर 1971 साली झालेल्या युद्धानंतर दिल्लीत अमर जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं आणि आता दिल्लीतल्या राष्ट्रीय समर स्मारकात असणाऱ्या ज्योतीत ही ज्योत विलीन होणार आहे. त्यामुळे उद्या अमर ज्योती स्मारकात शेवटची ज्योत तेवत राहील. यानंतर आपण बघणार आहोत निसर्गाचा चमत्कार. सहारा वाळवंटात चक्क हिमवृष्टी झाली आहे. त्यामुळे वाळवंटावर जणू काही पांढरी चादर अंथरल्याचं चित्र दिसतंय.
सहारा वाळवंटात 58 अंश पर्यंत तापमानाची नोंद केली जाते. मात्र त्याच वाळवंटात हिमवृष्टी पाहायला मिळते. 40 वर्षांनंतर निसर्गानं हा चमत्कार घडवलाय. 40 वर्षांपूर्वी सहारा वाळवंटात हिमवृष्टी झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जिथं 50 अंश पुढे कायम तापमान असतं, अशा वाळवंटात जिथं पाण्याचा टिपूसुद्धा पाहायला मिळत नाही, त्या वाळवंटावर, त्या वाळूच्या थरांवर आज बर्फाचे कण जमलेले आहेत आणि हिमवृष्टी झाली. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. दाखवला याचा मला नक्कीच अभिमान आहे की कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी ही गोष्ट स्वीकारली होती. तीही 2017 स्वीकारली होती आणि त्यानंतर या गोष्टीची विचारधारा आणि कलाकार म्हणून असणारी भूमिका यात डेफिनेटली फरक आहे. हे बघा, या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांची जो एक व्यापक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे हा आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे काल या संदर्भातली कल्पना दिल्यानंतरसुद्धा किंवा ही बातमी समोर आल्यानंतरसुद्धा मला वाटतं की हा निखळपणा, ही परिपक्वता, या गोष्टीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. की एक कलाकार म्हणून त्यानं घेतलेली भूमिका आणि एक राजकीय व्यक्ती किंवा आता लोकप्रतिनिधी म्हणून, संसद सदस्य म्हणून तो करत असलेलं काम, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे जेव्हा पक्षाकडून विश्वास दिला जातो, मला वाटतं त्यामुळेच मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे की डोंट पुट वर्ड्स इन माय माउथ, की महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी काय करावं हा अमोल कोल्हेचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ज्यावेळी अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणून काय भूमिका घेतील, त्यावेळी नक्कीच माझा कान हा माझ्या पक्षाकडून धरला जाईल, याविषयीसुद्धा मला तितकीच खात्री आहे. त्यामुळे अभिनेता अमोल कोल्हे आणि खासदार अमोल कोल्हे या दोन गोष्टींची गल्लत माझ्या पक्षाकडून होत नाही, याचा मला अभिमान आहे. बघा कसं आहे, आत्ता आपण हे सगळं ट्रेलरवरून बोलतो आहोत. 30 जानेवारीला जेव्हा सिनेमा हा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, त्यानंतर खरं तर काय त्या संदर्भात प्रतिक्रिया येते, मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण तेव्हा तो पूर्ण सिनेमा पाहिलेला असेल आणि त्यानंतर ती जी येणारी प्रतिक्रिया आहे, त्यावेळी प्रतिक्रिया देण्याच्या पोझिशनमध्ये ते सुद्धा असतील आणि मलासुद्धा त्याची नक्कीच कलाकार म्हणूनही उत्सुकता असेल. कारण मीच सिनेमा करून आज 4-4.5 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे मीच 30 जानेवारीला तो पहिल्यांदा पाहीन. त्यामुळे त्याविषयी फार भाष्य करणं उचित ठरणार नाही. मला वाटतं की तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर लपलेलं आहे की 2019 साली शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर याबाबत अशी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारल्याचं माझ्या तरी माहितीत नाही, ते तुमच्याही माहितीत नाही. तेव्हा नक्कीच जेव्हा एक ती जबाबदारी येते त्यानंतर होणाऱ्या गोष्टी या डेफिनेटली वेगळ्या आहेत. कसं आहे, वैयक्तिकरित्या हे प्रत्येकाला माहीत होतं की आज कुणीही म्हणणं हे फार सोपं आहे की मी ही भूमिका स्वीकारायला नको होती. तर 2017 साली या नेत्यांपैकी कोणी येणार होतं का अभिनेता अमोल कोल्हेसाठी काही करायला? त्यामुळे आत्ता ही भूमिका सांगणं फार सोपं असतं. त्यामुळे 2017 साली जे झालं होतं, मी काय करायला हवं होतं, हे जर त्यांनी सांगावं असं मला वाटत नाही, तर त्यांनी आत्ता काय करायला हवं हे मी तरी का सांगावं? हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न. आणि माझ्या म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी या संदर्भात टीका केली तरी मी त्या संदर्भात सुरुवातीला स्पष्ट केलं की ही त्यांची वैचारिक भूमिका आहे आणि या वैचारिक भूमिकेविषयी मला कुठलंही वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण वैचारिकदृष्ट्या ते जी भूमिका मांडत आहेत ती 100% रास्तच आहे. मला वाटतं की हे ऐकीव वाक्य हे मी मान्य केलेले आहे आणि त्या वाक्यातली नकारात्मकता सोडून ही गोष्ट मी जी नमूद केलेली आहे ही त्यातल्या सकारात्मकतेसाठी नमूद केली आहे. हे जर टीका करणाऱ्या कुठल्या नेत्याच्या लक्षात येत नसेल तर मला वाटतं त्यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट माझी नीट वाचावी आणि केवळ टीका करण्यापेक्षा त्यातल्या सकारात्मक बाजूचा मी जो उल्लेख केलेला आहे ती सकारात्मक बाजू पाहावी. 2017 साली म्हणजे मला आठवतं आहे 2016चा डिसेंबर किंवा 2017ची जानेवारीच्या दरम्यान या सिनेमाचं खरं तर चित्रीकरण झालं, जेव्हा मी तशा अर्थानं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय नव्हतो किंवा मी लोकप्रतिनिधी हा कुठूनही नव्हतो.
आणि कलाकार म्हणून जेव्हा तुमच्यासमोर भूमिका येतात तेव्हा त्या दोन प्रकारच्या भूमिका येतात. काही भूमिकांशी तुम्ही वैचारिकदृष्ट्या सहमत असता आणि काही भूमिका अशा असतात की तुम्ही त्यांच्याशी वैचारिकदृष्ट्या सहमत नसता, पण भूमिका आव्हानात्मक असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कलाकारानं एखाद्या गँगस्टरची भूमिका जर सुंदररित्याने साकारली तर याचा अर्थ असा होत नाही मानसिकदृष्ट्या तो कलाकार त्या गँगस्टरशी 100% सहमत आहे. आणि मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये सुद्धा जाहीरपणे हे सांगितलेलं आहे की त्यानंतर 2019मध्ये मी खरं तर सक्रिय सामाजिक जीवनामध्ये आलो आणि त्यानंतर किंवा त्याआधीसुद्धा कधीही मी गांधीजींच्या हत्येचं समर्थन किंवा गोडसेंचं उदात्तीकरण या गोष्टी करताना मी कधीही दिसलेलो नाही किंवा तसा माझं कोणतीही वैचारिक भूमिका कधीच राहिलेली नाही आणि यापुढेही कधी राहणार नाही. पण एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका समोर येते आणि ती भूमिका मी 2017 साली साकारली होती. तर नक्कीच यामध्ये विरोधाभास होणार, कारण या संपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये दोन्ही मतप्रवाह आहेत हे आपण सगळेजण जाणतो की यामध्ये उदात्तीकरण करणाऱ्यांचा एक गट आहे, यामध्ये या गोष्टीला विरोध करणाऱ्यांचा एक गट आहे. त्यामुळे या गोष्टी होणार आहेत. परंतु जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा त्या सिनेमाचे जे मेकर्स आहेत या मेकर्सना ही गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही ती भूमिका स्वीकारता. तुम्ही विचारधारा स्वीकारत नाही, तुम्ही भूमिका स्वीकारता आणि त्या पद्धतीने ती भूमिका स्वीकारून मी काम केलं. मुळात एक महत्त्वाची गोष्ट आहे, 2017 साली मला हे ठाऊक नव्हतं 2019 साली मी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे कलाकार म्हणून घेतलेला निर्णय हा राजकीयदृष्ट्या घेतलेल्या निर्णयाच्या आड येईल असं वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्ट, आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उद्या या कलाकृतीवर जर टीका केली तर मला त्यात वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण ती माझ्या पक्षाची ती वैचारिक भूमिका आहे, ती राजकीय भूमिका आहे आणि ह्या गोष्टी इतक्या क्लिअर असाव्यात असं मला वाटतं. कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजकारणात राजकारणात काम करत असताना तुमची राजकीय विचारधारा या दोन्हीची गल्लत होऊ नये या स्पष्ट विचारांचा मी आहे. त्यामुळे 2017 साली मला नक्कीच कल्पना नव्हती की 2019 साली काय होणार आहे आणि त्यामुळे असा काही विचार येण्याचं काही कारण नव्हतं. त्या काळामध्ये साधारणतः शिवसेनेतून सुद्धा मी बऱ्यापैकी सक्रिय हे कमी झालो होतो आणि त्यानंतर लगेचच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची संपूर्ण बांधणी सुरू झाली या संपूर्ण काळामध्ये, म्हणजे 2017 सालीमध्ये. त्यामुळे तिथे कुठेही राजकीय भूमिका ही आहे म्हणून हा सिनेमा करायचा अशातला भाग नव्हता. तर एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका असते, ती आव्हानात्मक भूमिका जेव्हा समोर येते तेव्हा ती आव्हानात्मक भूमिका साकारायला काही हरकत आहे असं मला वाटलं नाही. म्हणजे हे मी 2019 नंतरचं सांगतो की 2019 नंतर जेव्हा मला भूमिका निवडण्याची नक्कीच वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार होतो. कारण तुम्ही एका फार मोठ्या लोकसंख्येचं, म्हणजे जसं मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतो, एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळी नक्कीच कलाकार म्हणून या भूमिका निवडत असताना काही निकष हे आपोआप आपल्याकडून लावले जातात. पण त्याही पलीकडे जाऊन